या सर्व मान्यवरांचा मी शक्य सोडून नमस्कार मंडळी, मी आज आली आहे केळवे बीच पर्यटन महोत्सव 2026। इथे दरवर्षी सालाबादाप्रमाणे महोत्सव असतो आणि मी फर्स्ट टाईम इथे आली आहे, कारण मी त्या भागामध्येच राहते आणि तरीसुद्धा मी आज पहिल्यांदा इथे आली आहे। बऱ्याच वेळा यायचा प्रयत्न करत असते, पण तेवढाच मला वेळ मिळाला नाही किंवा काही कारणास्तव जमलं नाही। आता इथे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे केळवा रोड स्टेशन आहे, त्याचप्रमाणे पालघर स्टेशन आहे, तिथून तुम्ही येऊ शकता आणि इथे बस रिक्षाची सुद्धा सोय आहे। पालघर किंवा केळवा स्टेशनवरून जवळजवळ अर्धा किलोमीटरचा प्रवास आहे, जास्त काही वेळ लागत नाही। तर आता चला मग आपण मध्ये जाऊन काय काय आहे ते सुद्धा बघूया। माननीय श्री महेंद्र केणी साहेब, माननीय श्री संजय पाटील साहेब, या सर्व मान्यवरांचं मी शक्य सुमनाने स्वागत करते। त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ विजया गोस्वामी मॅडम यांचं सुद्धा खूप खूप मनापासून स्वागत। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या केळवे बीचच्या पावन भूमीवर आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत, एकत्र आलेलो आहोत। निमित्त आहे केळवे बीच पर्यटन महोत्सवाचे। पर्यटन, संस्कृती आणि स्थानिक कलेचा उत्सव साजरा करण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो सर्व मान्यवरांच्या हस्ते हा महोत्सव आहे ना, जर 23, 24, 25 असा 3 दिवस हा महोत्सव आहे। तस्वीर बना दो, मेरा बचले तो दिल छीन के दिखा दो। हाँ मैं तेरी बाहों में सबको बुला दो, दुनिया को तेरी तस्वीर बना दो, मेरा बचले तो दिल छीन के दिखा दो। दौड़ रहा है साथ लहू में प्यार तेरा नस नस में, ना कुछ मेरे बस में छुरी, ना कुछ तेरे बस में। क्या करें जो किसी से किसी को प्यार हो जा, जानेगा कब किसी को किसी से प्यार हो जा। कधी तू मला न पाहिले ना गळे, कधी मन मेरे गुंतले, पाहिले न मी तुला। मावशी माहित नाही गाणं? मावशी हात वरती नाही केलं। मला ना इथे महोत्सव वाटला म्हणजे खाण्यापिण्याची भरपूर सोय, पण बघते तर काय खूप सुंदर असं मला इथे ज्वेलरी दिसली। आणि ज्वेलरी म्हटलं तर बायकांना भरपूर असं आवडतं, म्हणजे आपल्या महिलांना सगळ्यात ज्वेलरी आवडते। तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ सुद्धा बनवूया। केळवा महोत्सव आहे आणि केळवा महोत्सवमध्ये खूप छान छान ज्वेलरी आहे। तर ज्वेलरी आहे त्या आता ताईंची आहेत, आपण ताईंना विचारूया कसं ज्वेलरी कुठल्या कुठल्या आहेत। मला सुद्धा बऱ्यापैकी माहिती नाही काय काय ह्या सेटला नाव म्हणतात, तर तुम्ही सगळ्या ज्वेलरीची आता ओळख करून द्या। ज्वेलरी बुगडी कम इयरिंग्स आहेत, म्हणजे हे तुम्ही इयरिंग प्रमाणे पण घालू शकता आणि बुगडी प्रमाणे पण घालू शकता। आणि हे सगळे हँडमेड आहेत, हे मी स्वतः सगळे बनवलेले आहेत। त्याच्यानंतर हे इयर कफ आहे, पिन बुगडी आहे, हे पण सगळे हँडमेड आहेत। हे कुडे आहेत, म्हणजे तुम्ही स्वतः बनवता? सगळे मी स्वतः बनवते, सगळं हँडमेड आहे। त्याच्यानंतर हे नेकलेसेस वगैरे पण स्वतः हँडनी बनवलेले आहेत। आणि हे मंगलसूत्राचे जे पेंडंट्स आहेत ते सुद्धा सगळे हाताने बनवलेले आहेत।
ह्या बँगल्स, ह्या रिंग्स. म्हणजे हे सर्व जे सर्व, आहे सर्व. ते वॉटरप्रूफ आहे की कसं आहे मग? नाही, वॉटरप्रूफ नसतंच. कोणतंच इमिटेशन ज्वेलरी वॉटरप्रूफ नसते. अच्छा. ती फक्त क्वालिटी वाईज असते. म्हणजे माझ्याकडे जी आहे ती मायक्रोमध्ये आहे. अच्छा. तर मायक्रो ही जवळजवळ 1 ग्रॅमच्या ह्याच्यामध्ये असते, क्वालिटीमध्ये असते. अच्छा. 1 ग्रॅमच्या एकदम खाली फक्त. अच्छा. तर ती फार चांगली असते. म्हणजे पाण्यामध्ये वगैरे वॉशेबल नाहीच आहे. वॉशेबल कोणतीच इमिटेशन ज्वेलरी नसते. ती म्हणजे आपल्याला ते सांभाळावं लागणार. पाण्यात घालायची नसते आणि हवेवर किंवा बऱ्याच जणांना मग ती ॲलर्जी वगैरे होते काही ते जणांना एलर्जी असते तर त्यांना तारेचं चालत नाही. तर माझ्याकडे मग धाग्यातलं असतं. अच्छा. हे सगळे धाग्यातले बनवते ज्यांना तारेचं चालत नाही त्याच्यासाठी. अच्छा. तो प्रॉब्लेम आहे तो. हा, मग त्याच्यासाठी धाग्यातलं हे पण नाही चालत आणि हे पण नाही चालत. हो ना, म्हणून मी त्यांना ते विचारून घेतलं पहिलं, नाही तर मग परत गोंधळ. ठण ठेवले त्याचप्रमाणे कानातले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि नथ खूप पण नथ आम्ही सुद्धा बनवतो. आहे. नथ आता पण जर आम्ही का बनवलेले. ज्या लोकांना समजा आता इथे तर केळवा महोत्सव आहे त्याच्यामुळे तुम्ही स्टॉल टाकले, ठीक आहे, पण जर का कोणाला मागवायचं असेल तर ते कसं मागवायचं मग ते पण तुम्ही सांगा. माझं कार्ड आहे, माझा अच्छा, नंबर ओके. आहे. तर तुम्ही इथे मग फोन नंबर देऊ शकता. ठीक आहे, ओके. आता 9359348436. अच्छा, म्हणजे तुम्ही फोनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू कॉल केला शकता. तर हा, हा. जर का आणि कोणाला जे ज्वेलरी demand पाहिजे आहे, असेल तर नक्कीच तुम्ही ह्या ताईंना customize कॉल. करून सगळं देते मी. जसं डिमांड असेल हा. तशा पद्धतीचं सगळं बनवून मी देते. अच्छा, ओके. म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यांना कसं मिळणार, घरपोच मिळणार की कसं काय? हा, घरपोचही पाठवते. जर शक्य असेल तर घरपोचही पाठवते किंवा माझ्या घरी येऊन जर घेऊन गेला तरी हाताळण्यात. अच्छा, ओके, थँक्यू. इथे ना चॉकलेट्स होते आणि खूप छान छान होते, तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया. चॉकलेटचे फ्लेवर्स आहे. त्याच्यामध्ये मिल्क आहे, अच्छा, ओके. रेग्युलर मिल्क आहे, ही बदाम आहे आणि मग हे अंजीर. तुमचा जो स्टॉक आहे सर्व घरी बनवता की कसं हो, काय? आम्ही घरीच बनवतो सगळं. अच्छा, घरी बनवता का? आणि मग तुम्हाला जर का ऑर्डर वगैरे करायची असेल, कुणाला मागायचं असेल तर मग कसं मागू शकतो आपण? हा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन इथे ना हे दादा होते आणि चॉकलेटचं खूप छान छान चॉकलेट होती, पण त्यांना कॅमेऱ्याच्या समोर कसं बोलायचं हे सुचत नव्हतं, त्यामुळे इथे मी त्यांना फोन नंबर. तुमचा नंबर सांगा, जर का कोणाला चॉकलेट्स घ्यायचे असतील तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याकरता नंबर सांगा. 9975535642. अच्छा, ओके. 99 आणि 755355642. जर का कोणाला चॉकलेट वगैरे घ्यायचे असेल तर नक्कीच या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला घरपोच चॉकलेट मिळतील, बरोबर? आणि खूप छान आहे, आम्ही सुद्धा घेतली आहेत. कशी आहे टेस्ट? छान आहे, भुसेवरून इथे ना एक कलाकार खूप सुंदर असं चित्र काढत होता. म्हणजे समोर कुठलंही एखादी मुलगा बसवतो आणि त्यानंतर तो खूप छान असं पेंटिंग करत होता. खूप सुंदर असा स्केच काढत होता. आणि इथे ना खूप लाईटचा प्रॉब्लेम देखील होता, त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी तुम्हाला इथे अंधार सुद्धा दिसू शकतो. आणि इथे ना लाईट नसल्या कारणाने इथे जनरेटरची सोय केली होती, पण जनरेटर सुद्धा साथ व्यवस्थित देत नव्हतं. पण एवढं लिक्विड आहे. हो, ते लिक्विड म्हणजे सर कसं असतं की ते गुळ ज्यावेळेला आपण रस आटवत असतो, उकळवत असतो, तर त्यावेळेला ते गुळ बनायच्या अगोदरची ती प्रोसेस आहे काकडीची, ती 2 ते 3 महिने टिकू शकते. फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखी एखादा महिना वाढतो. चपातीवर ब्रेडवर खाऊ शकता, कोरडी खाऊ शकता. जाम किंवा सॉसचा पर्याय म्हणून आपण वापरू शकतो. आपण हे वापरू शकतो ना. अच्छा, चपाती सोबत खाण्यासाठी वगैरे सांगा. आता तुम्ही जे ते जाम सारखंच आहे. चहा सोबत करायचं म्हणलं तर कसं होतं की गुळ आणि दूध हे विषमान नाही, त्यामध्ये गणित बसत नाही. त्यामुळे तुम्ही काळा चहा किंवा मटण स्वीटनर म्हणून टाकून खाऊ शकता.
गहू बघ कसं डिहायड्रेट पावडर आहे त्यामध्ये, अश्वगंधा, शतावरी, मोरिंगा पावडर आहे, आवळा पावडर आहे, अच्छा, गहू गोल आहेत ना ते? अजवा पावडर आहे, मेथी आहे, मेथीमध्ये भृंगाची भाकरी, जे विषमुक्त नैसर्गिक गोआधारित शेती करतात अशा शेतकऱ्यांना आपण एकत्र घेतलेलं आहे महाराष्ट्रातून, जे 47 शेतकरी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कसं आहे, कडधान्य, डाळी, धान्य, भाजीपाला, सीजनल फळे म्हणा, लाकडी गाण्याची तेलं, तूप, मध, गुळ जे आपल्या ग्रोसरीमध्ये लागतं हे सगळं विषमुक्त, जे देशी बियाणावरती अवलंबून आहे. म्हणजे जेनेटिक मॉडिफाय बियाणं आपण वापरत नाही. भारतीय गोवंश जो आहे म्हणजे गीर आहे, सायवाल आहे, कांक्रेज आहे, राठी आहे, कोकण गिड्डा आहे, खिलार आहे, तर या गायींच्या शेणामूत्राची शेती करणारा शेतकरी वर्ग आहे. डॉक्टर राजीव दीक्षित, डॉक्टर सुभाष वालेकर, गुलकंद नाही आहे. तर त्यांच्यामध्ये म्हणजे हा मध आहे, त्यामध्ये तुळशीचा, जांभळाचा आहे, ओव्याचा आहे, निलगिरीचा आहे. हे 550 रुपयाला येतं तरी. गीर गाईचं तूप आहे, बघू शकता. आता हे तूप वास घेतल्यावर तूप म्हणतात पण सगळ्यात तुपाचा वास येतो. इकडे तुम्हाला सांगतो तूप कसं ओळखायचं. हे खाल्यानंतर कसं होतं की आपण ज्यावेळेला थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला कसं होतं की एक पचनसंस्था मंदावलेली असते, आपण खायला गुळ खाणं गरजेचं असतं. तर ते काकवी खाल्ली ना तर आपल्याला ते पचन संस्थेसाठी पण प्रॉब्लेम म्हणजे जास्त दूर म्हणजे नुसतं खाण्यासाठी पण चांगलं आहे. हा नुसतं एक चमचा वगैरे असं आपण दररोज घेऊ एक चमचा कंझ्युम केलं तरी चालतं. तुम्ही म्हणजे नॅचरल स्वीटनर असल्यामुळे ते काय होतं, तुम्ही आता श्वास घेता, ब्रेड घेता किंवा जाम लावता, तर ते तसं खाल्लं तर लहान मुलं तर आवडीने खातात. ठीक आहे, एक बॉटल द्या. म्हणजे हे नॅचरल पद्धतीने तुम्ही बनवलेलं आहे खास. विषमुक्त पद्धतीने बनवलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी लागणारा जो ऊस आता आहे, तुम्हाला जर का कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही तुमचा नंबर द्या एक. 94 053 65 894 या नंबरवर तुम्ही कॉल करून मागू आणि शकता. राहायला कुठे असता तुम्ही? राहायला आम्ही सांगलीमध्ये आहे, पण विरार वेस्टमध्ये प्रत्येक शनिवारी आपली ऑर्डर असते, डिलिव्हरी असते. त्याच्यामध्ये आपण विषमुक्त कृषी उत्पादन जे शेतकरी आहेत त्या सगळ्यांचा कृषी माल आपण घेतो. म्हणजे तुम्ही घरपोच पण देणार? हो, होम डिलिव्हरी पण. आम्हाला आवडलं, नेक्स्ट टाइम नक्कीच फोन करून मागून घेऊ. तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की मागून घ्या. जर तुम्हाला काय खराब वाटलं तर तुम्ही ते परत आम्हाला त्याचा व्हिडिओ करून पाठवा. तुम्हाला 100% रिप्लेसमेंट दिलं अच्छा, जाईल. ओके. कारण आपण कसं आहे की शुद्धतेवरती आणि खात्रीवरती काम करतो. तुमच्या माध्यमातून आम्हाला आणखी 2 ग्राहक मिळतील ही त्या पाठीमागची बरोबर. आमची एक आशा आहे, अपेक्षा आहे. बरोबर. आणि ही कधी होती की ज्याला आम्ही तुम्हाला विषमुक्त अन्न देतो ते चांगल्या प्रतीचं दिलं तर तुम्ही आम्हाला ते आणखी 4 लोकांना हे करशील. बरोबर आहे. नसेल तर मग कसं होतं की मग विश्वास नसला की मग एकदाच तुम्ही घ्यायला मग परत आमच्याकडे फिरकणार नाही. तर आम्हाला कसं आहे फक्त एक काकवी नाही द्यायची तुम्हाला. आज जर तुम्हाला काकवी चांगली वाटली तर आमच्याकडे गुळ आहे, गुळाचे क्यूब आहेत, गुळाची पावडर आहे, त्याच्यामध्ये आमच्याकडे आंबेमोर तांदूळ आहे, सोनामोती गहू आहे जो प्राचीन काळामधला आहे. तर असे बरेचसे जे काही देशी बियाणाचे बियाणं आहेत किंवा जे कडधान्य आहेत, डाळी आहेत, तर हे सगळे प्रोडक्ट आम्हाला तुम्हाला द्यायचे. आणि यातून एक कसं आहे की सदृढ युवा शक्ती तयार करायची. हे कधी होणार आहे, हे जर झाली तर आम्हाला शेतकऱ्यांना एक शाश्वत मिळेल. आणि आमच्यासाठी कसं आहे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गोष्टीचे आम्हाला आम्ही मागास आहे. तर एक शाश्वततेने तुमच्या कृपाशीर्वादाने आम्ही ते चांगल्या पद्धतीने बरोबर. नक्कीच आम्हाला आवडलं तर आम्ही भरपूर शेअर करू. नाही, बऱ्यापैकी शेअर करतच असतो. फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो, फ्रीजमध्ये ठेवू शकतो ना? फ्रीजमध्ये ठेवू शकता. खाऊ नाही शकतो. नाही, कसं आहे, याला किती फक्त- महिने? याला फक्त आपण 2 महिन्याची गॅरंटी देतो बनवल्यापासून. ही परवा दिवशी काढली गुळ बनवायच्या अगोदर. ही गरम असते, गरम आली की थंड करावी ठेवावी लागते. थंड झाल्यानंतर मग ही बाटली बंद करावी लागते. बाटली भरताना पण पूर्ण भरावी लागते. ओके. जर थोडी रीती ठेवली हल्लं ना तर याचा फेस येतो, फेस आल्यानंतर याचे गॅसेस तयार होतात, मग ती खराब होत असते. ओके. मग याला कसं आहे की तुम्ही आता एकदा रूम टेम्परेचरमध्ये ठेवायची किंवा फ्रीजमध्ये ठेवायची, उन्हामध्ये ठेवायची नाही किंवा जास्त अशी हलवायची नाही. तर हल्ल्यानंतर याचे गॅसेस तयार होतात. कारण आपण एक गुळाची कच्च्या प्रोसेसमध्ये काढलेली 2 आहे. महिने बाहेर ठेवू शकतो ना आरामशीर? फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. 2 महिने म्हणजे तुम्ही एकदा खायला घेतलात ना 15 दिवसामध्ये ही बॉटल संपून जाईल. 2 महिन्याचा विषय येतो. अच्छा, ओके. थँक्यू. आजच्या भागामध्ये मी अगदी चित्रादेवी मंदिरच्या बाजूला आज केळवा महोत्सव भरला होता आणि तिथलं सर्व शूट केलेलं आहे. काही ठिकाणी अंधार असल्या कारणामुळे बऱ्यापैकी मला शूट करता देखील आलेला नाही आहे, पण जेवढं मला थोडंफार शूट करता आलं तेवढं मी शूट केलं आहे. आणि जर का खूप शूट करायला गेलं तर मग व्हिडिओ हा मोठा होतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच ह्या महोत्सवाला भेट द्या.